कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या प्राईम टाइम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. रायगडमध्ये मुसळधार पाऊस, पुढील 5 दिवस ऑरेंज अलर्ट, शेतीच्या कामांना मिळाला वेग. कुडाळ तालुक्यात वालावलमध्ये दरड कोसळली, राऊळ कुटुंबांचे घर धोक्यात, तातडीच्या मदतीची मागणी. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट, 24 तासात 105.59 मिलीमीटर सरासरी पाऊस. पावसाचा जोर मात्र ओसरला. आणि रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे MIDC मध्ये CETPचा डिजिटल फलक बंद, पावसात धुराचे लोट आणि उग्रवास, प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कारवाईची मागणी. पाहूया सविस्तर वृत्त. रायगड जिल्ह्यात कालपासून पावसाने दमदार हजेरी लावली असून अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पावसाने जोरदार सुरुवात केली आहे. हवामान विभागाने जिल्ह्यासाठी पुढील 5 दिवस ऑरेंज अलर्ट जारी केला असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले. सततच्या पावसामुळे नद्या, नाले आणि ओढ्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली असून अनेक ठिकाणी शेतांमध्ये पाणी साचलंय. या पावसामुळे खरीप हंगामातील शेतीच्या कामांना वेग आला असून शेतकरी वर्गात समाधानाचं वातावरण आहे. गेल्या काही दिवसांपासून उष्णतेने त्रस्त झालेल्या नागरिकांना देखील या पावसामुळे दिलासा मिळालाय. मात्र पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा अंदाज लक्षात घेता प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून असून नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी असं आवाहन करण्यात आलंय. जिल्ह्यामध्ये कालपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली असून हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील 5 दिवस मुसळधार पावसाचा इशारा रायगड जिल्ह्यामध्ये देण्यात आलेला आहे. ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून कालपासूनच कोल्हापूर रायगड जिल्ह्यामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. पावसाच्या सरी या संततधार असून पाऊस जोरदारपणे पडत असल्यामुळे शेतकरी वर्ग देखील सुखावला आहे. मागील काही दिवस पावसाने दडी मारली होती, मात्र आता पाऊस पुन्हा चांगल्या प्रकारे पडू लागल्यामुळे शेतकरी वर्ग आता समाधान व्यक्त करत आहे. रायगड. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वालावल गावातील मुहूर्तळवाडीत दरड कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेत स्थानिक रहिवासी सुधाकर राऊळ यांचे घर धोकादायक स्थितीत आले असून कुटुंबियांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे घरालगतची दरड अचानक कोसळली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र दरडीतील मोठा दगड घराच्या भिंतीला आदळल्याने घराच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झालाय. या घरात 4 सदस्य वास्तव्यास असून या घटनेनंतर संपूर्ण कुटुंब भयभीत झाले. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाने तातडीने घटनास्थळी पाहणी करून आवश्यक उपाययोजना कराव्यात, तसेच राऊळ कुटुंबाला सुरक्षित ठिकाणी स्थलांतर आणि आवश्यक मदत द्यावी अशी मागणी केली आहे. पावसाचा जोर कायम असल्याने परिसरात आणखी दरड कोसळण्याची शक्यता नाकारता येत नसल्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. म्हणजे आता दरवर्षी दरवर्षी थोडी माती पडत राहते, दगड पण पडतात, रस्ता ब्लॉक होतो. आणि ह्यावेळी जरा जास्त पाऊस पडला त्यामुळे जरा माती रात्री पडली, रस्ता ब्लॉक झाला होता. त्यानंतर आज सकाळी मम्मी घरात काम करत होती. त्यानंतर तिला वाटलं की माती पडते म्हणून ती बाहेर आली बघायला. तेवढ्यात मोठा दगड पडला खाली आणि भिंत लावून आदळला, त्यामुळे स्टँड वगैरे सगळं पडलं आणि त्याचं नुकसान झालंय. आज सकाळी 10-10:30च्या दरम्यान पडली आहे ती. म्हणजे इथे आधी छोटे छोटे दगड पडत होते, कालपासूनच माती पडली, छोटे दगड पडले, रस्ता पूर्ण बंद झालेला. नंतर मग सकाळी मम्मी आमची बसलेली तिकडे किचनमध्ये, तर तिला आवाज आला की माती पडते म्हणून ती बाहेर आली तर बघते तर बाहेर येताच ती दगड पडला. तो नशीब ती बाहेर आली, नाहीतर काय नुकसान झालं असतं काय. त्याचं आमचं ते स्टँड होतं, स्टँड पण ते पूर्ण खाली पडलं, त्याच्यावरली भांडी वगैरे सगळं खाली पडलं. नंतर मग आम्ही कंप्लेंट केली ग्रामपंचायतीमध्ये. ते सरपंच, तलाठी वगैरे आलेले, त्यांनी आम्हाला नुकसान भरपाई द्यावी. आणि हे दगड आधी आहेतच वरती, 1-2 आहेत, ते पडू पण शकतात, मग त्याला संरक्षण भिंत वगैरे गायची व्यवस्था करावी. रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्याला जोडणाऱ्या रघुवीर घाटात मुसळधार वादळी पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे कोसळल्याने वाहतुकीवर परिणाम झालाय. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील कांदाटी खोऱ्यात जाणाऱ्या प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय.
विशेष म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं दरेगाव याच कांदाटी खोऱ्यात असून रत्नागिरी जिल्ह्यातून या भागात जाण्यासाठी रघुवीर घाट हा महत्त्वाचा मार्ग आहे। केबल स्टे ब्रिजचं काम अद्याप सुरू असल्याने सध्या या घाटमार्गालाच अधिक महत्त्व प्राप्त झालंय। मात्र पावसामुळे कोसळलेल्या झाडांमुळे वाहतूक धोकादायक बनली आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सातारा आणि रत्नागिरी विभागाने तातडीने झाडे हटवून घाटमार्ग सुरक्षित आणि सुरळीत करावा अशी मागणी दोन्ही जिल्ह्यातील प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून करण्यात येते आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील अंजनवेल गावाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याला मोठे भगदाड पडल्याने वाहतुकीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला। मुसळधार पावसामुळे रस्त्याच्या बाजूचा भराव कोसळून गेल्याने रस्त्याचा काही भाग खचला असून मोठ्या प्रमाणात माती वाहून गेल्याचं समोर आलंय। या घटनेमुळे अंजनवेल गावाकडे जाणाऱ्या मुख्य मार्गावर वाहतुकीला धोका निर्माण झाला असून परिस्थिती आणखी बिघडल्यास गावाचा संपर्क तुटण्याची भीती स्थानिकांकडून व्यक्त केली जाते। विशेषतः रस्त्यावरील मोठ्या भगदाडामुळे वाहन चालकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतोय। ग्रामस्थांनी संबंधित प्रशासनाने तातडीने घटनास्थळी पाहणी करून रस्त्याच्या दुरुस्तीची कामे हाती घ्यावीत अशी मागणी केली आहे। पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी असे आवाहन देखील करण्यात येत आहे। आता प्रशासनाकडून या रस्त्याची तातडीने दुरुस्ती केली जाते का याकडे अंजनवेल ग्रामस्थांचं लक्ष लागलं आहे। रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या 24 तासात मुसळधार पावसानंतर आज सकाळच्या सत्रात पावसाचा जोर काहीसा ओसरलाय। सध्या जिल्ह्यात तुरळक सरी आणि ढगाळ वातावरण असलं तरी हवामान विभागाने आज जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला। गेल्या 24 तासात जिल्ह्यात सरासरी 105.59 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून मंडणगड, दापोली, गुहागर, संगमेश्वर, रत्नागिरी आणि राजापूर या तालुक्यांमध्ये 100 मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला। सर्वाधिक म्हणजे 143 मिलीमीटर पावसाची नोंद रत्नागिरी तालुक्यात झाली आहे। सकाळी पावसाने काहीशी विश्रांती घेतली असली तरी दुपारनंतर पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली। त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहून प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन करण्यात येत आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे औद्योगिक वसाहतीत पुन्हा एकदा प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर आलाय। मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर काही उद्योगांमधून उग्र वास आणि धुराचे लोट बाहेर पडत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे। पावसाचा फायदा घेत प्रदूषण सोडले जात असल्याचा दावा नागरिकांकडून करण्यात येतोय। यामुळे परिसरातील रहिवाशांमध्ये नाराजीचे वातावरण आहे। विशेष म्हणजे कॉमन इन्फ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट अर्थात CETP परिसरात बसवण्यात आलेला हवेच्या गुणवत्तेचे मोजमाप करणारा डिजिटल प्रदूषण निर्देशांक फलक देखील बंद अवस्थेत असल्याचं निदर्शनास आलंय। त्यामुळे प्रदूषण नियंत्रणाच्या यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर देखील प्रश्न उपस्थित केले जात आहेत। या संपूर्ण प्रकरणाची महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने तातडीने चौकशी करून आवश्यक ती कारवाई करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येते आहे। MIDC मध्ये हे बहुसंख्य असणारे कारखाने आणि या कारखान्यामधून होणारे प्रदूषण, हे प्रदूषण किती प्रमाण आहे हे प्रत्येक नागरिकाला दिसण्याकरता तुम्ही या ठिकाणी बघू शकता। एक इंडिकेटर या ठिकाणी खूप सारा पैसा खर्च करून उभं केले गेलं आहे, परंतु हे इंडिकेटरच आज व्हेंटिलेटरवर आहे अशा प्रकारची स्थिती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। हे CETP वरती हे इंडिकेटर बसवलेलं आहे की त्याच्या माध्यमातून हे जे प्रदूषणाचं प्रमाण आहे ते सर्वसामान्याला आणि सगळ्यांना माहिती करता हा डिस्प्ले करण्याचा हा प्रयत्न या ठिकाणी केला गेला होता। खूप सारा पैसा खर्च केला गेला आणि याच्यातून हा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी हे इंडिकेटर बसवलेला आहे। तो इंडिकेटर देखील आज व्हेंटिलेटरवर आहे। तर दुसऱ्या बाजूने नुकताच पाऊस सुरू झाल्यानंतरची ही परिस्थिती आज मुंबई गोवा महामार्गावरती आपल्याला पाहायला मिळते। बाळू सनगरे, माझे कोकण, खेड, रत्नागिरी। श्रीवर्धन शहरातील कुंभारवाडा आणि मच्छी मार्केट परिसरामागील खाडी क्षेत्रात कांदळवनांची मोठ्या प्रमाणावर तोड झाल्याचा तसेच खाडी क्षेत्रात मातीचा भराव टाकण्यात आल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येतोय। पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील मानल्या जाणाऱ्या परिसरात अंदाजे 5 ते 6 एकर क्षेत्रावर भराव टाकण्यात आल्याची चर्चा असून या प्रकारामुळे प्रशासनाच्या भूमिकेवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत। नागरिकांच्या म्हणण्यानुसार याच परिसरातील कांदळवनांच्या नुकसानीचा मुद्दा यापूर्वी 2022 मध्ये देखील समोर आला होता। मात्र त्यानंतर नेमकी कोणती कारवाई झाली याबाबत अद्याप स्पष्ट माहिती उपलब्ध नसल्याचा दावा करण्यात येत आहे। दरम्यान या प्रकरणाची महसूल, वन आणि संबंधित विभागांनी सखोल चौकशी करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे। तसेच माहिती अधिकारांतर्गत या संदर्भातील माहिती मागवण्याची तयारी देखील नागरिकांनी सुरू केली आहे।
कर्नाळा सहकारी बँकेतील अडकलेल्या ठेवी परत मिळाव्यात या मागणीसाठी ठेवीदारांनी नवी मुंबईतील कळंबोली येथे आंदोलन छेडले। सायन पनवेल महामार्गावर रास्ता रोको करण्याचा इशारा देण्यात आला होता, मात्र मुसळधार पाऊस आणि पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तामुळे आंदोलनकर्त्यांना रास्ता रोको करता आला नाही। यावेळी ठेवीदारांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आपल्या भावना व्यक्त केल्या। कर्नाळा सहकारी बँकेत अनेक वर्षांपासून कोट्यावधी रुपयांच्या ठेवी अडकून पडल्याचा दावा आंदोलनकर्त्यांनी केला। सरकारने तातडीने हस्तक्षेप करून ठेवीदारांचे पैसे परत मिळवून द्यावे अशी त्यांनी मागणी केली। अन्यथा आगामी काळात आणखी तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा देखील त्यांनी दिला। पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी लवकरच ठेवीदारांची बैठक घेण्यात येणार असल्याचं आंदोलनकर्त्यांनी सांगितलं। पनवेल रेल्वे स्थानकावरील नव्याने उभारण्यात आलेल्या उंच पादचारी पुलामुळे प्रवाशांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागतोय। दुमजली मालवाहू रेल्वे गाड्यांच्या वाहतुकीसाठी पुलाची उंची वाढवण्यात आल्याने प्रवाशांना 120हून अधिक पायऱ्या चढ उतार कराव्या लागत आहेत, ज्यामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला तसेच गुडघेदुखी आणि हृदयविकार असलेल्या प्रवाशांची मोठी दमछाक होतीये। या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र रेल्वे प्रवासी महासंघाने सर्व प्लॅटफॉर्मवर तातडीने एस्केलेटर बसवण्याची मागणी केली आहे। तसेच पूर्व आणि पश्चिम भागाला अधिक सोयीस्कर जोडणी मिळावी यासाठी अर्धवट राहिलेला भुयारी मार्ग पूर्ण करण्याची मागणी पुढे आली आहे। दरम्यान दुमजली कंटेनर वाहतुकीसाठी पुलाची उंची आवश्यक असल्याचे स्पष्ट करत एस्केलेटरच्या मागणीबाबत माहिती घेऊन योग्य निर्णय घेतला जाईल असे आश्वासन मध्य रेल्वेकडून देण्यात आले आहे। मे 2014 पासून आम्ही रेल्वे प्रशासन विविध उच्चस्तरीय लोकांकडे मागणी केली होती की न्यू पनवेल ते पनवेलचा सबवे चालू करा, परंतु एका दगडाने वाट अडवल्यामुळे रेल्वे प्रशासन तिथे दुर्लक्ष करत आहे आणि असे उंच ब्रिज बनवून प्रवाशांना त्रास देतोय। प्रवाशांचा टोटल विसर पडलेला आहे। या बाबतीत रेल्वे प्रशासनाने योग्य तो काळजी घेणं महत्त्वाचं आहे। तसेच कोरोनाच्या काळात कर्जतचे रेल्वे स्टॉप मेल एक्सप्रेस या गाड्यांसाठी जे बंद केले होते ते पूर्ववत चालू करण्याची गरज आहे, जेणेकरून पनवेल, नवी मुंबई आणि खोपोलीच्या प्रवाशांना त्याचा फायदा होईल। तसेच कोकण रेल्वेचे दुहेरीकरण सुद्धा अतिशय महत्त्वाचे आहे। या आता जे बांधलेले रेल्वे ब्रिज आहेत त्याला एक्सलेटरची गरज आहे। एक ब्रिज 40 पायऱ्यांचा, दुसरा ब्रिज 54 पायऱ्यांचा, असे प्रवाशांच्या सेवेवरती दुर्लक्ष करून अंधाधुंदी कारभार आणि यांचा कारभार रेल्वे प्रशासनात चालू आहे। तरी रेल्वे प्रशासनाने याच्यात एक्सलेटरची प्रत्येक स्टेशनवरती सुविधा करावी, प्रत्येक प्लॅटफॉर्मवरती एक्सलेटर असावेत, जेणेकरून प्रवाशांना त्रास होणार नाही। ॲडव्होकेट संजय गंगानाईक, नवीन पनवेल। 64 पायऱ्यांचा आहे आणि हा जो बांधला आहे तो 44 पायऱ्यांचा आहे। हा पूल बांधताना त्यावेळेलाच आम्ही सांगितलं होतं की तुम्ही ह्या पुलाची गरज नाही, तुम्ही जो सबवे आहे खालून तो पूर्ण केलात तर सगळ्यात सोपं होऊन जाईल। पण तो सबवे अपूर्ण ठेवल्यामुळे आतापर्यंत 2 पुलावरती खर्च केला आणि तो विनाकारण खर्च आहे। तो तिकडचा तर जो पूल बनवला आहे तो आता पुन्हा तोडावा लागणार आहे, कारण तिथे 8 आणि 9 नंबर प्लॅटफॉर्मचं काम सुरू होणार आहे आणि ते 8 आणि 9 प्लॅटफॉर्म ऑगस्ट महिन्यामध्ये पूर्ण करून देतो म्हणून त्या लोकांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। महाराष्ट्र रेल्वे प्रवासी महासंघातर्फे त्यांना या पुलाच्या बाबतीमध्ये मी त्यांना पत्र दिलेलं होतं की तुम्ही पहिला हा पूल जो बनवला आहे तो पूर्ण करून पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत जोडा, म्हणजे लोकांना मध्ये उतरून परत लाईन क्रॉस करून पलीकडे जावं लागत नाही। ते यांची जागा आहे रेल्वेची, परंतु ती रेल्वेची जागा रेल्वे ताब्यामध्ये घेत नाही आहे, त्यामुळे हा प्रश्न निर्माण झालेला आहे। ते म्हणतात तिथे अतिक्रमण झालं, तर ज्यांनी केलेलं असेल त्यांचं जर अधिकृत बरीच वर्ष राहिली असेल तर त्यांना कुठेतरी चांगली व्यवस्था करा आणि हा पूल आहे तो पूल न वापरता सबवेचं काम पूर्ण करू घ्या। आणि इथे एस्केलेटरची आम्ही मागणी केलेली होती, प्रत्येक ह्याला एस्केलेटर पाहिजे। पहिला जो एस्केलेटर आणला होता तो लालू प्रसाद यादव यांच्याकडून मंजूर केला होता। त्यावेळेला आमचे ॲडव्होकेट गांगनाईक साहेब यांनी तो मंजूर करून घेतला होता। तो सुद्धा लावताना कुठे लावला तर तो त्यांनी 6 आणि 7च्या मध्ये लावला, म्हणजे त्याचा पण वापर कमी झाला होता। तो जर त्यावेळेला लोकलला लावला असता तरी लोकांचा प्रश्न सुटला असता, पण तो आता प्रश्न सुटला नाही, उलट वाढलेला आहे। आणि आता ही परिस्थिती आहे की हा पूल चढताना आणि उतरताना अशी परिस्थिती लोकांना दमछाक होते। एखादा जर हृदयविकाराचा पेशंट असेल तर त्याला तो त्रास होऊ शकतो, हृदयविकार त्याला येऊ शकतो। याची काळजी रेल्वेने घेतली पाहिजे आणि इथे एस्केलेटर लावलेच पाहिजे आणि सर्व प्लॅटफॉर्मला लावले पाहिजे आणि चढण्या उतरण्यासाठी एस्केलेटरची गरज आहे, तेव्हा हा पूल चालू करा असं माझं स्पष्ट मत आहे। माझं नाव सुरेंद्र हरिश्चंद्र नेंबळेकर, फाउंडर मेंबर ऑफ द कोकण रेल्वे
आणि पनवेलला मी महाराष्ट्र रेल्वे प्रवासी महासंघावरती सल्लागार म्हणून काम करतो. रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील पांडापूर गावात जाळ्यात अडकलेल्या धामण जातीच्या बिनविषारी सापाला सर्पमित्र सुरेंद्र उर्फ नागेश गावंड यांनी सुरक्षितपणे जीवदान दिला. सोमवारी सकाळी 10 वाजण्याच्या दरम्यान 3.5 ते 4.25 फूट लांबीचा हा साप जाळ्यात अडकलेला आढळून आला. याची माहिती मिळताच सुरेंद्र गावंड यांनी कोणतीही इजा न होऊ देता अत्यंत काळजीपूर्वक सापाची सुटका केली. त्यानंतर वन्यजीवांच्या संरक्षणाच्या नियमांचे पालन करत या धामण सापाला त्याच्या नैसर्गिक जंगल अधिवासात सुरक्षित सोडण्यात आले. या मोहिमेत तन्मय गावंड यांचेही मोलाचे सहकार्य लाभले. सर्पमित्रांच्या या तत्परतेमुळे वन्यजीव संरक्षणाचा संवर्धनाचा महत्त्वपूर्ण संदेश समाजापर्यंत पोहोचला असून त्यांच्या या कार्याचे परिसरातून कौतुक होत आहे. मी सर्पमित्र श्री सुरेंद्र उर्फ नागेश गावंड. आत्ताच आपण जाळ्यामध्ये अडकलेले हे धामण जातीचा हा साप आहे. जवळजवळ 3.5 पावणे 4 फूट लांबीचा हा साप बिनविषारी आहे. याने दंश केल्याने कोणत्याही प्रकारची जीवितहानी होत नाही. अशा प्राण्यांना विनाकारण मारू नका. हा एक निसर्गाचा हिस्सा आहे आणि जंगल संपत्ती आहे आणि ही संपत्ती विनाकारण मारून यांची नाश होईल. जात अशा प्रकारे कोणतंही काम करू नये. अशी साप आढळल्यास आपल्या विभागातील सर्पमित्र किंवा वन विभागाला प्राचारण करून अशा सापांना जीवनदान देण्याचा प्रयत्न करा. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत गोवळकोट येथील जय हिंद क्रीडा मंडळाच्या वतीने वृक्षारोपणाचा उपक्रम उत्साहात पार पडला. गेली 26 वर्षे सामाजिक, क्रीडा, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या मंडळाने छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण येथे विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड केली. वाढते प्रदूषण, हवामानातील बदल आणि पर्यावरण संवर्धनाची गरज लक्षात घेऊन हा उपक्रम राबवण्यात आला. आज लावलेले एक झाड उद्याच्या पिढीसाठी अमूल्य ठेवा आहे हा संदेश देत उपस्थितांनी वृक्ष संवर्धनाची सामूहिक शपथ घेतली. यावेळी मंडळाचे पदाधिकारी, सभासद आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत वृक्षांचे नियमित संगोपन करण्याचा निर्धार व्यक्त केला. समाजात पर्यावरणाबाबत जनजागृती व्हावी आणि प्रत्येकाने किमान एक तरी वृक्ष लावून त्याचे संवर्धन करावे असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. खेड तालुक्यातील अंबाई गावातील पोलीस खात्यात कार्यरत असलेले शेतकरी मनोज सकपाळ यांनी पर्यावरण संवर्धनाचा आदर्शवत उपक्रम राबवला आहे. आपल्या वडिलोपार्जित 4 एकर शेतीत त्यांनी विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करत गावातील तरुणांना देखील वृक्षारोपणासाठी प्रेरित केले. प्रत्येकाने आपल्या शेतात आणि परिसरात अधिकाधिक झाडे लावून त्यांचे संगोपन करावे असा संदेश त्यांनी यावेळी दिला. वृक्ष लागवडीनंतर अंबाई गावातील युवकांनी एकत्र येत पावसाळी वातावरणात पारंपरिक मासेमारीचा आनंद लुटला. यावेळी सर्वांनी एकत्र येऊन चांगल्या पावसासाठी प्रार्थना करत कोकणातील शेतकऱ्यांच्या शेतीला भरभराट लाभावी अशी मनोभावे प्रार्थना केली. पर्यावरण संवर्धन, सामाजिक एकोपाची भावना आणि ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडवणारा हा उपक्रम परिसरात कौतुकाचा विषय ठरत आहे. नमस्कार, आम्ही सर्व आंबे गावचे रहिवासी, आम्ही सर्व बंधू आम्ही एकत्र. आज बरेच दिवसांनी पाऊस लेट आणि पाऊस पडलेला आहे आणि त्या पावसाचा आनंद म्हणून यंदा नदीला सुद्धा पाणी भरपूर आलेलं आहे आणि इथं मासे पकडण्यासाठी आम्ही सर्व भाव एकत्र आलो आहोत. आम्ही सर्व आमच्या गावातला मित्रपरिवार आम्ही एकत्र आलो आहोत. तुम्ही बघताय नदीला पाणी सुद्धा चांगलं आलं आहे. अशा पद्धतीने जो कोकणात जे मल्याचे मासे पकडतात, खेकडे पकडतात, ते पकडण्यासाठी आमचे बंधू हे सर्व मुंबईतून आलेले आहेत. अशीच आम्ही मजा घेत आहोत. तसेच वरून देवाला सुद्धा अजून एक विनंती आहे की देवा जसा पडतोय तसा पडू दे आणि माझ्या कोकणातल्या सर्व शेतकऱ्यांची कामं होऊ दे. या असा बुलेटिनमध्ये वेळ झाली. इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बुलेटिनसह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा फक्त माझे कोकण.